नमस्कार. भक्तिवाहिनी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज कोजागिरी पौर्णिमा. देवी लक्ष्मीची उत्पत्ती ही हिंदू पौराणिक कथेनुसार मुख्यत्वे करून समुद्रमंथन या घटनेशी जोडली आहे. समुद्रमंथनातून उत्पत्तीची कथा. पौराणिक कथेनुसार एकदा दुर्वास ऋषी यांनी इंद्रदेवांना, देवांचा राजा म्हणजे इंद्र, एक पवित्र फुलांचा हार भेट दिला. इंद्राने तो हार आपल्या हत्तीच्या गळ्यात घातला. हत्तीने तो हार जमिनीवर फेकून दिला, त्याचा अपमान केला. त्यामुळे क्रोधित झालेल्या दुर्वास ऋषींनी इंद्राला शाप दिला की ज्याप्रमाणे तू या हाराचा अपमान केलास त्याचप्रमाणे तुझ्या राज्याचे सर्व ऐश्वर्य नष्ट होईल. या शापामुळे स्वर्गलोकातून लक्ष्मी निघून गेली आणि देवतांचे तेज, संपत्ती आणि शक्ती नाहीशी झाली. परिणामी दैत्यांनी देवावर आक्रमण करून स्वर्गलोक जिंकला. देवतांनी भगवान विष्णूची प्रार्थना केल्यावर त्यांनी त्यांना समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला. देव आणि दानवांनी मिळून क्षीरसागराचे मंथन केले. या मंथनातून हलाहल विष, कामधेनू, उच्चैःश्रवा घोडा आणि कल्पवृक्ष यासारखे अनेक मौल्यवान रत्न बाहेर पडले. या रत्नामध्ये शेवटी सौंदर्य, तेज आणि वैभवाने परिपूर्ण असलेली देवी लक्ष्मी हातात कमळ घेऊन प्रकट झाली. सर्व देव दानव तिचे तेज पाहून तिच्यावर मोहित झाले. परंतु देवी लक्ष्मीने भगवान विष्णू यांना योगीपती मानून त्यांच्या गळ्यात कमळांच्या फुलांचा हार घातला आणि त्यांना आपला पती म्हणून स्वीकारले. अशा प्रकारे लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली. म्हणून तिला सागरकन्या किंवा सिंधुजा असेही म्हणतात. ती पुन्हा विष्णूसह विराजमान झाल्यावर स्वर्गलोकात त्यांचे ऐश्वर्य परत मिळाले. काही पुराणामध्ये देवी लक्ष्मीच्या उत्पत्तीबद्दल अनेक उल्लेख आढळतात. भृगु ऋषींची कन्या. काही कथांनुसार देवी लक्ष्मी ही भृगु ऋषी आणि त्यांची पत्नी ख्याती यांची कन्या आहे. समुद्रमंथनातून प्रकट होण्यापूर्वीचे हे रूप आहे. शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मीचा जन्मदिवस शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी तिची विशेष पूजा केली जाते. श्री महालक्ष्मी माता की जय.